आज अचानक तुळजापूरला जायचं प्लॅन बनायला वाटलंच नव्हतं. नमस्कार राम राम मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, खूप दिवस झाले पप्पांची चेन तुटली होती आणि माझी पण नुकतीच चेन तुटली होती गळ्यातली. मग त्यालाच वेल्डिंग करण्यासाठी मी सोनाराच्या दुकानात आलो होतो. तिथे एक छोटंसं बाळ आलं होतं. त्याच्या बाळाचं कानातलं काहीतरी टोचालतं त्याला, तेच दुरुस्त करायला त्यांनी आले होते. आणि ते बाळ इतकं रडत होतं ना, काय विचारू नका. आणि त्यात आमचं हे गाबडं हे इतकं असं वाकून टकलून बघायलाय ना, एवढं टकलून जर अभ्यास केला असता ना, आता पण कुठे गेला असता. मग ह्या बाळासोबत थोडंसं हाय हॅलो केलो, थोडंसं त्याच्यासोबत खेळलो पण. आणि मग तिकडनं आलो आम्रपालीला. दीदीला आता नवीन काय तर लुक करायचा होता म्हणून तिला लेन्स घ्यायला आलो होतो. एवढ्या भर उन्हात फिरून बाद झालं. मग नंतर घरी आलो. घरात पोहोचलो नाही तोपर्यंत विशालचा फोन आला. त्यांना म्हणला लई घरात बोर व्हायलाय प्रेमात, चल म्हणलं कुठं फिरायला जाऊ. मी म्हणलं तुळजापूरला जाऊया. पहिले तर आम्ही अक्कलकोटला जाणार होतो, गुरुवार होतो, खूप गर्दी असेल मग जाऊ दे म्हणलो. तिघ आम्ही पिवळे कपडे घातलो. मला त्रास वाटायला लागला. आम्ही हळदीला चाललो. हे बघा, प्रेमाला विचारतो. तुला कळत नाहीये मी काय करायला. प्रेमी आंबा जोपर्यंत मंदिरापाशी येत नाही तोपर्यंत आमचं असंच टाइमपास चालू होतं. करेक्ट 6 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. संध्याकाळच्या बरोबर 7 वाजता आम्ही पोहोचलो होतो. मंदिरात तशी जास्त गर्दी नव्हती. पहिले गणपतीचं दर्शन घेतलो आणि तेवढ्यात आमची विजयची ईश्वर सेवा म्हणजे जनसेवा चालू झाली. तिथे एक आजी होते, त्यांचा सहारा बनत पूर्ण मंदिराच्या आत आला. त्याला सोडून मी आणि विजय पुढे आलो होतो. माझ्या लक्षात पण होतं विशाल मागं राहिलाय म्हणून. आजीला बाय बाय बोललो आणि आम्ही आलो दर्शन करण्यासाठी पुढं. तिथून एक सुद्धा गर्दी नव्हती आणि पूर्ण रिकामं होतं बघा. पंख्याचा वारा घेत आम्ही पुढे आलो होतो. जेव्हा ते खालचं टनल आहे ना, ते टनल पशी थोडं गरम होत होतं. नंतर माझं पूर्ण फेस बघा कसं झालं. मग आपल्या अंबाबाईचे दर्शन घेतलं. मग नंतर आजी परत आम्हाला भेटले. मग तिकडे अन्नपूर्णेचे दर्शन घेण्यासाठी आम्ही खाली आलो होतो. प्राण जाय पण स्नॅप ना जाय म्हणता आम्ही स्नॅप काढून घेतला. देवीचे दर्शन घेऊस तर आम्हाला 8:30 वाजले होते आणि 9, 9:15 आसपास काय आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो होतो. आल्या खूप भूक लागली होती. आम्ही सोलापुरी वडापाव मध्ये आलो. मग वडापाव खालो आणि आजचा ब्लॉग इथं संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.